परमेश्वरा, तू आता मला अभिबद्दल जे जे काही सांगितलंस ना ते ऐकून मला त्याची खूप काळजी लागून राहिली ग. बघितलं, लागली ना कुणाची तरी नजर माझ्या पोराला. तोंडाला येईल ते बोलू नकोस. अगं काहीही कुणाला नजर वगैरे लागली नाहीये. आणि ये मेघना, घरामध्ये ना जेवढे असतील नसतील तेवढे सगळे स्प्रे आण आणि मार. 2 लिटर गोमूत्र ओतलंय घरामध्ये. 4 थेंब शिंपडले तर एवढे नाकाला झोंबले का तुमच्या? मला मुळामध्ये एक सांग, तुला कोणी सांगितलं की गोमूत्र घरामध्ये शिंपडलं की संकट पलटात? तसं जर असेल ना, लोकांनी सगळ्या गायी बांधल्या असताना गच्चीमध्ये, तर आयतं गोमूत्र घरावर शिंपडलं गेलं असतं, सगळे संकट पसार. आणि तसं जर असेल ना, तर सीमेवरती जवानांना बंदुका कशाला द्यायच्या? गोमूत्र द्यायचं. आला पाकिस्तानी, हे गोमूत्र. पोलिसांचं इथेच आला अतिरेकी, हे गोमूत्र. काय बाबा, काय बोलताय तुम्ही? हे दादाचे काय हाल चालू आहेत आणि तुम्ही हे असं बोलताय? बघ ना, यांना ना कशाची काळजीच नाही. मी तुला सांगते मेघना, माझ्या अभिला ना नक्की कोणाची तरी नजर लागलीच ग. आपण ना एकदा त्याला पेटी बाबांकडे घेऊन जाऊया. हा, एक मिनिट. त्या पेटी बाबाला आधी माझ्याकडे पाठव. आपल्याच उदबत्तीचा अंगारा तो आपल्याला देतो आणि त्याच्यावर पैसे घेतो का तो? या अशा लोकांना ना भर चौकाभर फटके मारायला पाहिजे, दुसरं काही नाही. हे असंच बोलायला हवं होतं का? मग संकटात येणार नाहीत. बाबा बाबा मी काय म्हणते, आपण ना दादाला डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे. त्याची काही गरज नाहीये. त्याला ना थोडासा मानसिक धक्का बसलाय. अहो, म्हणजे आपली पात्रता नसताना एवढ्या मोठ्या चॅनलवरती आपल्याला रिपोर्टर म्हणून कसं काय निवडलं गेलं, यावर त्याचा स्वतःचाच विश्वास बसत नाहीये ना, म्हणून सगळा गोळ आहे. रिलॅक्स. कधी कधी ओव्हरस्ट्रेसमुळे किंवा भीतीमुळे माणसाला होणारे भास खरे वाटू लागतात, पण त्याची चिंता करायचं कारण नाही. ते आपल्या मनाचे खेळ असतात. आपण सुरू करतो, आपणच संपवतो. हां, आपण कधी वेळ जातो, कधी लवकर संपतात. गेट इट? येस डॉक्टर. म्हणजे तुम्ही म्हणताय कदाचित तसंच असेल. आता काय की म्हणजे झोप झाली नसेल म्हणून होत असेल हा त्रास. ठीक आहे मिस्टर अभि, तुम्हाला जास्त ओव्हरस्ट्रेस वाटलं तर भेटायला या. ओके ओके डॉक्टर, थँक्स. ये तुमच्या आजीचाच भूत आहे. हो का? असेल हो, असेल. काय माहितीये का, अभिषेकचा जन्म व्हायच्या 1 आठवडा आधीच ती गेली. तिची खूप इच्छा होती हो पण तुला बघायची. तुझ्या आजीला वेळ लागला होता ना? ए? हो, म्हणजे पंतू बघायला ती आपल्या बाथरूम मधून अंगाभोवती टॉवेल गुंडाळून बाहेर आली. अशा काय बोलताय तुम्ही? तुम्ही आपलं तुमचं काम सुरू करा. काम झालेलं आहे. हो? त्या भूताला मी या पेटीमध्ये बंद केलेलं आहे. बघू. भंकस नको, हा? मस्करी करायची नाही, नाही तर हे भूत पुन्हा बाहेर येईल आणि पुन्हा सगळ्यांना त्रास देईल. जय पेटी बाबा. एक गोष्ट धड करत नाहीयेस तू. जिथे जातोस तिथे घोळ घालतोयस. यापुढे एक जरी चूक केलीस तर मला परत तोंड दाखवायला यायचं नाहीस, कळलं तुला? सर आय एम सॉरी सर. आय अश्योर यू सर, माझ्याकडून पुन्हा चूक नाही होणार. फक्त एक रिक्वेस्ट आहे, मला त्या हॉस्पिटलमध्ये नका ना पाठवू सर. तिकडे गेलो ना की काहीतरी होतं मला. काहीतरी होतंय म्हणजे काय होतंय तुला? म्हणजे सर मी सांगू शकत नाही मला काय होतं, पण होतं काहीतरी. म्हणजे अचानक काही होतं माझ्याकडून, काहीतरी बोलायला अरे यार, आली का इथे पण तू? हे बघा सर, आत्ता पण आली इथे मला त्रास द्यायला. अगं जा ना बाबा तू. कोण? अरे तू का आली आहेस इथे? जा ना, उगाच नको त्रास देऊस मला. जागेवर राहा ना. अभि अरे काय डोकं बिकं फिरलं काय तुझं? ए, डोकं माझं नाही तुझं फिरलंय. माझ्यासारख्या माणसाला रिपोर्टर ठेवताना अक्कल काय शेड खायला गेली होती? अरे कसला एडिटर आहेस तू? हा, लोकांच्या आयुष्याबद्दल काहीतरी भलतं सलतं बोलून त्यांना त्रास देतोस. अवॉर्ड फंक्शन मध्ये त्या बिझनेसमॅनच्या बायकोला चिमटा काढला होतास ना? ती म्हणाली कंप्लेंट करते, तर तिला म्हणालास नको कंप्लेंट नको करूस. हातापाय पडलास, रडलास तिच्या समोर. काय तिकडे काय बघतोस? माझ्याकडे बघ. ती दातांची डॉक्टर आवडते म्हणून आठवड्यातून एकदा तरी त्या डेंटिस्ट कडे दात दुखतो म्हणून जातोस ना? लाज नाही वाटत का तुला? त्याच्याकडे काय बघतोस? या पांडेची बायको तुझ्याकडे तक्रार घेऊन आली होती त्याची. तर काय सांगितलंस तिला? मला भविष्य सांगता येतं असं सांगून हातात हात घेऊन बसला होतास ना अर्धा तास. बोल रे आता. काय मूर्खा सगळं बरळतोयस तू? हा, काय डोकं बिकं फिरलं काय तुझं?
सर हा तुम्ही माझ्या बायकोचा हात हातात घेतलात. तिच्या हातात काय जादू आहे तुम्हाला माहिती आहे. तिचे पार्लर आहे, खूप डिमांड आहे. पण अगोदर तिच्या पार्लरला डिमांड नव्हतं, गिऱ्हाईक येत नव्हतं, म्हणून ती माझ्यावर फेशियल करत होती. काय फेशियल. हा. मी आयब्रो सुद्धा करून घेतलेत. बघा माझ्या आयब्रो धनुष्य भाणासारखे हा, हा, आहेत. हा. इतके मी कष्ट घेतलेत. हा. तुमच्याविषयी मी नेहमी तिला सांगायचो, सर माझ्या मोठ्या भावासारखी हा, आहे. हा. आणि ती घरचं भांडण घेऊन विश्वासाने तुमच्याकडे आली आणि तुम्ही विश्वास 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 हाताला हात दिला माझ्या बायकोचा. काय विश्वास ठेवतोय मूर्ख माणसाच्या बोलण्यात? काय रे आज काय केलं मी? उगाच काहीतरी खोटं बोलतोयस? मी काय बोललो सर? म्हणजे ह्याने माझ्या बायकोचा हात हातात घेतला नव्हता. हाऊ वुड आय नो सर? हा. आणि सर असं काहीतरी करतील असं तुम्हाला वाटलंच कसं? ह्याला दवाखान्यात घेऊन जा रे आधी. ए चल चल. चल. सर मी जाऊन आलो दवाखान्यात. डॉक्टरांनी सांगितलं मला काही नाही झालंय सर. काय झालं सर? असं का बघताय माझ्याकडे? नाही मी संभ्रमात पडलोय. तू वेडा आहेस की मी वेडा झालोय? हो सर, असं काय बोलताय? माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता. आणि तसंही सर माझा ना बोलण्यापेक्षा करून दाखवण्यावर विश्वास आहे. सर मी काय करू शकतो हे मी तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये दाखवलंच आहे ना. हो, 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 हो. अरे कोण शहाणा माणूस तुझ्या अशा वागण्यावर विश्वास ठेवेल? नो 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 नॉट एट ऑल. काय पांडे कसं काय? आता सर होतं असतं कधी कधी. आता परवाच माझ्या बायकोची गोष्ट घ्या ना. काय आता ती मला म्हणाली की माझ्या अंगाला चॉकलेट लाव. काय लाव? चॉकलेट लाव. हा. मी म्हटलं अगं कपडे खराब होतील. तर शिवाय द्यायला लागली, जोर जोरात शिवाय द्यायला लागली. काय म्हणाली तुला? हलकात कुत्र्या. खरं ता शिवाय द्यायला पाहिजे तुला. एक नमुना असा आणि दुसरा असा. बायक पुन्हा जर का तुझ्या बायकोचा विषय काढला ना, आईला इथे का जड वस्तू मिळते का रे? दगड डोक्यात घाल मी तुझ्या. सॉरी हा. सॉरी. सर मी निघू? कुठं? अं, कुठेही जायचं नाही. फील्डवर जाण्याची गरज नाही. तुला कळलं? स्टुडिओ सांभाळ. इन आउट शो कर छोटे छोटे. सर मी आणखीन बाहेर जाऊन चॅनलची लाज घालू नकोस. कळलं तुला? गेट लॉस्ट. आजची नारी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ते ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा होणारा मानसिक आणि शारीरिक छळ. आणि त्यासाठीच आपल्या स्टुडिओमध्ये आल्यात अनेक वर्किंग विमेन. तर सगळ्यात आधी ऑफिसमध्ये आलेल्या वाईट अनुभवाबद्दल कोण बोलणार आहे? ओ माझा बॉस मला मुद्दामून संध्याकाळी उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबून घेतो आणि नको त्या चुकीच्या गोष्टी सांगत असतो. अहो पण तुम्ही हे सगळं टीव्हीवर सांगताय. भीती नाही वाटत तुम्हाला नोकरी झाली याची? अजिबात नाही. माझ्या बॉसला मराठी कळतच नाही. माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की या सर्व बायकांनी मिळून माझ्या बॉसला उलटा टांगून मारला पाहिजे. क्या बात आहे. अजून कुणाला काय बोलायचं? अरे दे ना माईक मला. विचार ना प्रश्न. दे ना मला पण माईक. अरे मी कधीपासून विचारतेय. अभिषेक दे ना मला. अभिषेक दे ना. तू काय करतेस? रडायला काय झालं तुला? तू आलीस का पण इथे? का चलतेस तू मला? एकतर माझ्या घरी आली होतीस ना तू. घरी सुद्धा माझ्या बेडरूम मध्ये आलीस. माझ्या बेडवर होतीस. रात्रभर बेडवर होतीस. मला झोपूही दिलं नाहीस. आणि आता इथे का आलीस तू? तुला काहीच कसं वाटत नाही? माझा बाबा होतोय. टॉवेल गुंडावून आलीस ना तू माझ्या समोर. तुझ्यामुळे बाबांच्यात आणि माझ्यात गैरसमज झाला. अरे चालतंय बा तुम्ही. हे काय बोलतोयस तू? चला तर ह्याला इंगा दाखवूया. हां डॉक्टर एक मिनिट. एक सेकंड. एक सेकंड.
डॉक्टर वॉर्ड नंबर 107 मधल्या पेशंटचा 7 लाखाचा चेक पास झाला आहे. बॉडी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात द्यायची होती. हां. पेपरवर्क वगैरे क्लिअर आहे, फक्त तुमची सही हवी आहे. हा कुठे ते हां. द्या त्यांना ते. थँक्यू. डॉक्टर हा, एक मिनिट बोलत आहे ना एक तू? मिनिट डॉक्टर. आणि एक मिनिट. छान आहे ना तुमचा व्यवसाय. पेशंटला ॲडमिट करायचे पैसे, तपासायचे पैसे, ऑपरेशनचे पैसे, आणि पेशंट बरा झाला तरी पैसे, पेशंट मेला तरी पैसे. तुमच्या व्यवसायात पैसेच पैसे आहेत नाही? कुरुंदकर, आमचा व्यवसाय माणसाच्या जीवन मरणाशी निगडीत आहे. कोणाचा नसतो? शेतकऱ्याचा नसतो. पण दुष्काळामुळे शेतात ज्वारी बाजरी आलीच नाही तर तो काय आपल्याला पैसे मागायला येतो का? आणि ज्वारी बाजरी ही माणसाच्या जगण्या मारण्याशी संबंधित नाही का? अहो, साधी गॅरेजवाल्याची गाडी नीट झाली नाही तर तुम्ही काय त्याला पैसे देता का? लॉटरीचं तिकीट लागलं नाही तर लॉटरीवाल्याकडून तुम्ही पैसे परत घेता का? एखाद्या भोंदू बाबाचा आशीर्वाद फळला नाही तर त्याची दक्षिणा परत घेता का? तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण नाही झाल्या तर गव्हर्नमेंटला दिलेला टॅक्स परत घेता का? हा, पण डॉक्टरची एखाद केस पण बिघडली तर त्याची कॉलर पकडणार. त्याने 1000 केस चांगल्या केल्या असतील तरी त्याचं श्रेय त्याला नाही. अहो, माणूस म्हणजे काय मशीन नाहीये की कुठलाही स्पेअर पार्ट बदला आणि ठीक करा. आणि तुमच्या मुलीचा प्रश्न मेंदूशी निगडीत आहे. अख्ख्या जगात आजपर्यंत कुणीही आपला मेंदू 10% जास्त वापरलेला नाहीये. आणि तुमच्या मुलीचा मेंदू 100% दुरुस्त व्हावा असा तुमचा आग्रह आहे. आम्ही प्रयत्न करतोय. वी आर ट्राईंग अवर लेवल बेस्ट. पण प्लीज आमच्या प्रोफेशनला शिव्या देऊ नका प्लीज. मला काय होतं कळत नाही डॉक्टर, पण आय एम व्हेरी सॉरी. मला इट्स ओके, मी समजू शकतो. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुमच्या मुलीला मी शुद्धीवर आणेन. थँक्स, रिअली थँक्स. इट्स ओके. बाबा, मला ऋतिक रोशनशी लग्न करायचंय. अरे पण तो असा भेटत नाही कोणाला पण. सगळ्यांना भेटतो, टीव्हीवर दाखवतात. अरे टीव्हीवर तुझी एक्झाम झाली की मी तुझी गाठ घालून देतो, ठीक आहे? नाही, आत्ताच अरे पण तुझ्यासाठी मी फेअर हिरो ठरला होता. संजय नार्वेकरला मी फायनल केला होता. नाही. मला ऋतिक रोशनच पाहिजे. अच्छा, लावू फोन? हा. मी त्याला फोन लावतो. ऋत्विक रोशन. हेलो ऋत्व्या, ऋत्विक रोशनच ना? हाँ, मेरी बेटी हीरा तुमसे शादी करना चाहती है, तुम रेडी हो क्या? अच्छा अच्छा, ठीक है, ओके, बोलता हूँ. अरे नहीं, इतनी जल्दी शादी नहीं करना है. अभी हीरा छोटी है, फिर वो बड़ी हो जाएगी. तुम भी कोई मिल गया ऐसे बाहर आना चाहिए ना, मैच्योर होना चाहिए ना, फिर शादी करते हैं. हाँ, घाई मत करो यार. फोन रखो. ओके. हो म्हणाला. हो म्हणाला ग. तुम्हाला आनंद नाही झाला आनंद झाला ग, पण तुमचं लग्न झाल्यानंतर मला तुमच्याबरोबर राहता येणार नाही असं बोलतोय. का? त्याची मम्मी परमिशन देत नाही ना. माझी मम्मी कशी आजारी पडून भूर उडून गेली, तसे त्याच्या मम्मीला आजारी पडून भूर उडून जायला सांगा. सांगतो. मग सोनूचं आमच्या लगीन होणार ऋतिक रोशन बरोबर. इरा, नको त्रास देऊस मला. मला माहिती आहे नकळत माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण तू देशील ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. फक्त एकदा सांग की तू मला ओळखलंस. हिरा, मी तुझा शेख वगैरे सांग, तू ओळखलंस ना मला? अगं, फेसबुकवर तासनतास चॅट करायचो ना आपण एकमेकांबरोबर. मला माहिती आहे हिरा, आपण खूप स्वप्न पाहिलेत एकमेकांबरोबर आणि सगळी स्वप्न अर्धवट राहिलेत फक्त माझ्यामुळे. हिरा, ती उरलेली स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझी. प्लीज उठ ना. चल ठीक आहे, तू मला नाही ओळखलंस तर चालेल. अगं, पण हे कसं विसरतेस? तुला बरखातात सारखं एक रिपोर्टर व्हायचं, राजदीप सरदेसाई, निखिल वागळे यांच्यासारखं एक आक्रमक पत्रकार व्हायचं होतं ना तुला. हे बघ हिरा, तू म्हणतेस ना मी केपेबल नाहीये या नोकरीसाठी. ठीक आहे, मी स्वतः रिझाईन करतो, मी सोडून देईन नोकरी. पण हिरा, तू तर एक चांगली रिपोर्टर आहेस ना, मग उठ ना, कर ना तुझी नोकरी. हिरा, मला नाही सहन होते सगळं. मला नाही माहिती मला काय होतं. सगळीकडे तूच दिसत असतं आणि मला त्रास होतोय याचा. हिरा, तू फक्त बरी हो प्लीज. मला एका नॉर्मल माणसासारखं आयुष्य जगायचं आणि जोपर्यंत तू शुद्धीवर येत नाहीस ते शक्य नाहीये. हिरा, हिरा प्लीज बोल काहीतरी प्लीज.
हिरा प्लीज बोल. बोल काहीतरी. ये अभिषेक, जेव्हा जेव्हा तू इराच्या जवळ गेलायस, तुझा स्पर्श तिला झालाय, तेव्हा तेव्हा तिच्या शरीरात काहीतरी हालचाल झाली. तिनं आपल्या डोळ्यांची उघडझाप केली आणि तुझ्याकडे कुणीतरी ओळखीचं असल्यासारखं पाहिलंय. हा योगायोग आहे की? पण हा योगायोग इराच्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे. आम्ही तर आशा सोडली होती की इरा कधी शुद्धीवर येऊ शकेल किंवा नाही, पण एवढं मात्र नक्कीच सांगतो की इराला तुझी गरज आहे. तुझ्या आयुष्यातला थोडा वेळ तू तिच्यासाठी दे. तिला शुद्धीवर आणण्यासाठी तुझी फार मोठी मदत होणार आहे. प्रेमातली गंमतच निराळी. जेव्हा आपली राजकुमारी आपल्या राजकुमारावर प्रेम करू लागली होती, तेव्हा आपल्या राजकुमाराला ते ध्यानातच आलं नाही. आणि आता अस्वस्थ झालाय, शोधतोय तिला, तळमळतोय, पण तिच्या ध्यानातच येत नाही आपल्या राजकुमाराचं प्रेम, कारण ती बेशुद्ध आहे. पण आलं पाहिजे आपल्या राजकुमाराचं प्रेम, राजकुमारीच्या ध्यानात आलं पाहिजे. विठ्ठलानं नक्कीच काहीतरी व्यवस्था करून ठेवली असत. बघू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही MBA कधी झालात? MBBS MD. MBBS MD? हा, मला ना तुमचे सगळे सर्टिफिकेट्स चेक करायचे आहेत. अरे तुम्ही डॉक्टर आहात का बंधू बाबा? हा काय उपाय झाला का? त्या हरामखोराला मी माझ्या मुलीच्या आजूबाजूला फिरकू देणार नाही. हे नाही बघा, म्हणजे नाही. मी जी गोष्ट करायला सांगतोय ती गोष्ट मेडिकल प्रोफेशन मधला कुठलाही माणूस सांगणार नाही. पण माझ्यावर विश्वास ठेवा. काही गोष्टी, काही संवेदी, काही स्पर्श औषधापेक्षाही जास्त काही करतात. आणि हे सगळं आपल्या डोळ्यादेखत घडतंय म्हणून मी हा आग्रह करतोय, उगाचच नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड.